Hello, my dear friends. Welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या या क्लासमध्ये. आज आपण तुमच्या सिलेबस मधला नवीन चॅप्टर जो आहे पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन हा वाचूया. पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिनचा अर्थ काय आहे? क्लास म्हणजे तुमची कक्षा आणि मॅगझिन म्हणजे काय असते? एक पुस्तक असते त्याच्यामध्ये ज्या विषयाची मॅगझिन असते त्याच्याशी संबंधित सगळं काही त्याच्यात प्रकार लेख असतात वेगवेगळे. तर पुटिंग टुगेदर क्लास मॅगझिन म्हणजे त्या कक्षाची मॅगझिन आहे ती. आणि ते वेगळी होऊन गेलेली आहे. पुटिंग टुगेदर म्हणजे काय? एका बरोबर त्यांना एकत्रित करणं एका क्लास मॅगझिनला. चला पाहूया की या पाठामध्ये काय आहे नेमकं. यू मस्ट हॅव सीन दॅट मेनी पीपल रीड मॅगझिन्स. तुम्ही जरूर पाहिलं असेल असं की काही लोक, खूप सारे लोक जे आहेत ते मॅगझिन्स वाचतात. म्हणजे मॅगझिन्स म्हणजे काय? पाक्षिक किंवा साप्ताहिक असं काही पुस्तका जे असतात त्यांना मॅगझिन्स म्हणतात. मेनी ऑफ देम आर फॉर ग्रोन अप पीपल बट सम ऑफ देम आर ऑल्सो फॉर चिल्ड्रन. तर असे जे आहेत ते ग्रोन अप म्हणजे मोठ्या लोकांकरताही असतात मॅगझिन्स आणि काही जे आहे ते लहान मुलांकरताही असतात. बट इन्स्टेड ऑफ बाईंग अ मॅगझिन फ्रॉम अ शॉप वुड यू लाईक टू मेक युअर ओन मॅगझिन. पण हे म्हणतात की एक मॅगझिन जे आहे अशी कोणती पाक्षिक किंवा अशी पुस्तक बाजारात विकत घेण्यापेक्षा, दुकानात विकत घेण्यापेक्षा तुम्हाला नाही आवडेल की तुमची स्वतःची एक मॅगझिन असो, स्वतःच तुम्ही असं काही लिहा आणि करा. रीड टू फाइंड आउट हाऊ तारा अँड हर फ्रेंड्स प्रिपेअर द मॅगझिन ऑफ देअर क्लास. तर चला वाचा की कसं तारा आणि तिचे मित्र-मैत्रीण मिळून अशी एक आपल्या क्लासची, आपल्या वर्गाची जी आहे मॅगझिन तयार करतात. चला वाचूया आपण. त्याच्या आधी बघा इथे काय दिलेलं आहे, एक वॉर्मअप टाईपची ऍक्टिव्हिटी आहे. कलेक्ट स्पेसिमेन्स ऑफ चिल्ड्रन्स मॅगझिन्स. म्हणजे याच्यात काय म्हणतात की लहान मुलांचे जे पाक्षिक असतात, मॅगझिन्स असतात आणि चिल्ड्रन्स सेक्शन इन अदर पिरियॉडिकल्स, न्यूजपेपर एटसेट्रा. आणि ज्या न्यूजपेपर्स वगैरे मध्ये सुद्धा लहान मुलांचे वेगळे एक वर्ग येतात. त्यात लहान मुलांचे रिलेटेड काही असे कॉलम्स असतात, सेक्शन्स असतात. तर ते सगळ्यांना कलेक्ट करा आणि सी विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स आर इन्क्लुडेड इन द मॅगझिन. आणि बघा की ह्याच्यापैकी कोणते चीज आहेत ज्या की त्या मॅगझिन मध्ये इन्क्लूड केल्या जातात, म्हणजे की सामील केल्या जातात. बघा, स्टोरीज म्हणजे कहाण्या, रेसिपीज म्हणजे काय? वेगवेगळे काही खायचे पदार्थ, त्यांची रेसिपी की ते कसे बनवले जातात. पोएम्स कविता, टिप्स ऑन हाऊ टू स्टडी अभ्यास कसा करायचा ह्याच्यावरती काही टिप्स असतात. वर्ड पझल्स म्हणजे चूंकि हे मुलांचं आहे तर मुलांचं ज्ञान वाढे त्यासाठी वर्ड पझल्स म्हणजे शब्दांचे पझल्स असतात की शब्द ओळखायचे असतात ज्याच्यात. इंटरव्ह्यूज असतात, साक्षात्कार. पिक्चर पझल्स असतात, जसे वर्डचे असतात तसेच पिक्चरचे, म्हणजे की एकासारखे दोन असतात, त्यातनं आपल्याला काय 10 अंतर शोधायचे किंवा जंबल करून दिलं जातं पिक्चर आणि त्याला म्हणतात की तुम्ही नंबर 2 सही सांगा. अशा प्रकारचं प्लेज असतात, म्हणजे कहाण्या ज्या प्लेस फॉर्म मध्ये असतात, नाटकच्या तरीकेने. रिडल्स असतात म्हणजे पहेल्या है ना. आणि न्यूज आयटम्स ज्यात खबरा पण असतात. क्राफ्ट आयडियाज की तुम्ही काही नवीन कसं बनवू शकतात. कलेक्शन ऑफ इंटरेस्टिंग फॅक्ट्स, अशाच प्रकारे जे खूप मजेदारशे आणि वेगळे असे जे फॅक्ट्स असतात. फॅक्ट्स म्हणजे काय की जे खरी घटित घटना किंवा असं काही, तर त्याचं कलेक्शन. इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल्स ज्याच्याने आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल, ज्ञान मिळेल, असे आर्टिकल्स असतात. लेख असतात असे. जोक्स म्हणजे आपले मजाक, चुटकुले ज्याला आपण म्हणतो. पिक्चर स्टोरीज, पिक्चर्स असतात आणि त्याच्यातच स्टोरीज दिली असते, म्हणजे काही त्यात लिहिलेलं नसतं, म्हणजे पिक्चर पाहूनच ती स्टोरी असते, कहाणी असते. बोर्ड गेम्स आणि फ्रेंडली ऍडवाइस, अशाच प्रकारे ऍडवाइस दिली असते की भाई तुम्ही मित्रमैत्रिणींना. फोटोग्राफ्स असतात, अदर टाइप ऑफ मटेरियल आणि क्विझेस, आणि क्विज सुद्धा असते, प्रश्नोत्तर. तर हे सगळ्यात म्हणजे काय काय तुम्हाला मिळतं बघा. आणि हे सगळं मॅगझिन मध्ये, लहान मुलांच्या मॅगझिन मध्ये हे सगळं असतं. आता बघा, विच ऑफ दीज डू यू लाईक टू रीड द मोस्ट. ह्याच्यापैकी तुम्हाला काय आवडतं वाचायला सगळ्यात जास्त. कलेक्ट स्पेसिमेन्स ऑफ 3 ऑफ युअर फेवरेट मटेरियल्स. ह्याच्यात म्हणजे तुमचं सगळ्यात जास्त आवडतं असेल तर त्याचे स्पेसिमेन, त्याची जी आहे एक्झाम्पलरी अशा तुम्ही काही कलेक्ट करा, त्यांना शोधा आणि त्यांना काढून आपल्याजवळ ठेवा. कलेक्ट 1 स्पेसिमेन ऑफ ईच ऑफ द अबव इज अ क्लास प्रोजेक्ट. आणि तुम्ही क्लास प्रोजेक्ट करताही या सगळ्यांचं एक एक असं काही उदाहरणार्थ घेऊ शकताय. अशा प्रकारचं हे आहे. आता बघा ह्याच्यात काय आहे या चॅप्टर मध्ये. तारा अँड हर फ्रेंड्स आर बिझी
तारा अँड फ्रेंड्स आर बिझी प्रोड्युसिंग देअर क्लास मॅगझिन. तारा आणि तिचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते खूप बिझी आहेत. ते कशामध्ये, त्यांची क्लास मॅगझिन, त्यांच्या वर्गाची जी मॅगझिन आहे ती बनवायमध्ये. मेनी चिल्ड्रन हॅव सेंड देअर कंट्रीब्युशन्स टू द मॅगझिन. आणि खूप सारे मुला मुलींनी आपले जे आहे कंट्रीब्युशन, म्हणजे काही लिहिलेलं आणि काही असं त्यांची जी कलाकृती आहे, ते पोयम असो, स्टोरी असो, किंवा काही मुलं चित्रकारी करतात छान, तर सगळे असे खूप मुलांनी आपले आपले जे ते करू शकतात ते त्यांनी त्या मॅगझिन साठी धाडलेलं आहे. Others have helped to write it in a beautiful hand and decorate it with colors, photos, pictures and designs. आता ज्या मुलांची रायटिंग वगैरे खूप सुंदर आहे त्यांनी कसं हेल्प केलंय, त्यांनी हेल्प केलंय सुंदर सुंदर अक्षरांमध्ये लिहून आणि त्याला डेकोरेट करून छान छान प्रकारे त्याला विथ कलर्सनी, म्हणजे की रंगांनी, फोटोनी, चित्रांनी आणि डिझाईन, सुंदर सुंदर डिझाईन काढून असे म्हणजे त्या मॅगझिनला सुंदर बनवायचा प्रयत्न केलाय. दे वॉन्ट टू डिस्प्ले इट ऑन द क्लासरूम वॉल्स इन द फॉर्म ऑफ अ कोलाज. तर ते कोलाज सारखं त्याला क्लासरूमची जी वॉल आहे, कक्षेची जी त्यांची भिंत आहे, त्याच्यावरती ते कोलाज सारखं बनवून त्याला दाखवणं चाहतं ते सगळ्यांना. कोलाज काय असतं, एक मोठा असा सपोज चार्ट घेऊन घ्यायचा आणि त्याच्यात वेगवेगळं कटिंग्स लावायचे किंवा लिहायचं, त्याला ते कटिंग्स लावतात त्याला म्हणतात कोलाज. दॅट इज व्हाय दे हॅव कट आउट पीसेस ऑफ द आर्टिकल्स. आणि त्यासाठी त्यांनी काय केलंय, कोलाज बनवायसाठी जितकेही आर्टिकल्स आहेत सगळ्याचे कट आउट केलं, म्हणजे त्यांना कापलंय. दे विल अरेंज देम ऑन कलर्ड पेपर. आणि मग ते त्याला कलर्ड पेपर मध्ये अरेंज करतील, त्यांना लावतील व्यवस्थित प्रकारे. विथ अप्रोप्रिएट इलिस्ट्रेशन्स. आणि त्याच्याबरोबर इलिस्ट्रेशन म्हणजे उदाहरणार्थही लावतील. बट सॅडली द पीसेस हॅव ऑल गॉट मिक्स्ड. पण काय झालं की सगळे पीसेस सगळ्या मुला मुलीचे मिक्स होऊन गेले, एकत्रित होऊन गेले. कॅन यू हेल्प तारा टू सॉर्ट आउट द पीसेस. तर काय तुम्ही ताराची हेल्प करू शकता ह्याच्यामध्ये, की ते जे वेगवेगळे होऊन गेले पीस त्याला एकत्रित करायमध्ये, की जे ज्याचं आहे ते त्याच हेडिंगच्या खालती जाय. चला आपण प्रयत्न करूया याचं. सगळ्यात आधी बघा, पेपर पेंग्विन, मग आहे ग्रीन चटणी आणि फ्रूट चाट. तर हे आपल्याला वाचावं लागेल ताकी कळेल की कोणत्यात काय जाईल. I have been getting so much homework that I barely have time to play. What should I do? Needy student. ह्याच्यात काय लिहिलंय की मला इतका होमवर्क मिळतो की माझ्याजवळ आणि काही करायचा वेळच नसतो, खेळायचा वेळ नसतो, तर मी काय करू. नीडी स्टुडंट म्हणजे की विद्यार्थी, एक असा विद्यार्थी जो की हे जाणणं चाहतोय. तर हे या तिघांपैकी कशातच नाही जाईल. तर याचा अर्थ की ह्याच्यात अनेकही हेडिंग असतील. आपण अनेक हेडिंग शोधूया, मग कळेल की हे कोणत्या हेडिंग मध्ये जातात. बघा, लाफ्टर इन द क्लासरूम म्हणजे कक्षेमध्ये हसू. क्राफ्ट कॉर्नर, माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स म्हणजे की तोंडात पाणी येणारं असं काही रेसिपीज भुक्या मुलांकरता. ऍडवाइस फॉर फ्रेंड्स इन नीड म्हणजे की ज्या मित्रांना नीड आहे, जरूरत आहे, त्यांच्याकरता ऍडवाइस. गेटिंग सो मच होमवर्क. आता आपण जे आता वाचलं होतं ते ह्याच्याशीच रिलेटेड आहे, ते ह्याच्यात जाईल. गेटिंग सो मच होमवर्क म्हणजे खूप सारा होमवर्क मिळणार. ऑन लुझिंग फ्रेंडशिप्स म्हणजे की फ्रेंडशिप आपली हरवते त्याच्यावरती काही. तर आपण पहिलं तर आपलं शोधून घेतलेलं आहे बघा. आता आपण दुसरं शोधूया. कट आउट अ हेड अँड बॉडी शेप अँड 2 विंग्स फ्रॉम ब्लॅक क्राफ्ट पेपर म्हणजे की एक हेड आणि बॉडी शेपचं असं आपल्याला 2 विंग्स म्हणजे पंख असे कापायचे आहेत फ्रॉम ब्लॅक क्राफ्ट पेपर. तर हे कसलं असेल, हे पेपर पेंग्विनचं असेल. नक्कीच हे पेपर पेंग्विनचं असेल. मग बघा, फ्रूट हे आहे. मग to give yourself the most time to play, it's important to use your time wisely. If you are given time to do your homework during school hours, try your best to finish it as much as you can. दीदीने लिहिलेले आहे की give yourself the most time to play, की तुम्ही जास्त वेळ खेळणं चाहताय. हे जरुरी आहे त्याच्यासाठी की आपलं टाइम तुम्ही वाईजली यूज करा, म्हणजे आपला वेळ जे आहे ते तुम्ही खूप डोक्याने यूज करा. इफ यू आर गिव्हन टाइम टू डू युअर होमवर्क, जर तुम्हाला तुमचा होमवर्क करायचा वेळ मिळाला आहे, शाळेच्या तासांमध्ये तुम्ही करू शकताय, तर तुम्ही आपली कोशिश करा की शाळेतच ते काम आपलं फिनिश करून घ्या. तर हे सुद्धा होमवर्कशी रिलेटेड आहे, हेही तिकडेच जाईल. ड्रॉ अ प्रॉपर बॅकग्राऊंड टू शो द स्काय अँड द आईस. तर हे कशात जाईल बरं, स्काय अँड द आईस. तर हे जरूर त्या क्राफ्ट मध्ये किंवा असं काही कशात तरी जाईल. बघा बरं, हे जरूर हा, नाही तर हे ह्याच्यातच जाणार आहे. हे पण आपलं जे पेंग्विन्स आहे, पेपर पेंग्विन मध्ये. ठीक आहे ना. मग आहे डेकोरेटेड विथ कलर्ड पेपर, मार्कर अँड स्टिकर.
हे काहीतरी डेकोरेशनचं आहे तर हे क्राफ्ट कॉर्नर मध्ये जाईल. मग आहे पेस्ट द डिफरंट पार्ट्स टुगेदर ऑन कार्ड पेपर, हे डिफरंट पार्ट्स पेस्ट करायचे आहे तर मग हे पेपर पेंग्विन मध्ये जाईल परत. आता हे बघा इन्ग्रेडियंट्स दाखवतात ते, अ मीडियम पीस ऑफ कोकोनट, 2 ग्रीन चिलीज, म्हणजे की खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ आणि साखर. तर हे सगळं आता आपण ग्रीन चटणी पाहिली ना, हिरवी चटणी बनवायचं, तर चटणीचं हे इन्ग्रेडियंट आहे म्हणजे सामान आहे. माय बेस्ट फ्रेंड अँड आय आर नो लॉंगर फ्रेंड्स अँड आय लॉस्ट अनदर फ्रेंडशिप अ फ्यू मंथ्स अगो. म्हणजे माझा जो प्रिय मित्र होता तो आणि मी आता आम्ही मित्र नाही आहोत, आमची फ्रेंडशिप, आमची मित्रता तुटलेली आहे. आय डोंट वॉन्ट टू लूज मोर फ्रेंडशिप्स. तर मी आता अनेक आपले मित्र गमावणं नाही चाहते. नीडी फ्रेंड, तर हे कशा करता ऍडवाइस फॉर फ्रेंड्स इन नीड, हे ह्याच्यासाठी आहे. नाही, हे ह्याच्यावरती ऑन लुझिंग फ्रेंडशिप्स ह्याच्यावरती आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक एक वाचून आणि पाहावं लागेल की कोणचं कशात आहे. मग इकडे बघा मेथड, वॉश द गुआवा अँड कट इट इंटू बिग पीसेस, पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स इन अ ग्लास बोल, स्प्रिंकल चाट मसाला अँड मिक्स द इन्ग्रेडियंट्स वेल. म्हणजे हे काहीतरी सॅलडचा प्रकार वाटतोय मला, तर माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स हे ह्याच्यात येईल, जे तोंडात पाणी येणारं काही वस्तू आहे. आणि हे बघा टीचर जे वाय आर यू डुईंग युअर मॅथ मल्टिप्लिकेशन ऑन द फ्लोर. तर आता जे उरलेले आहे ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघूया की कसे काय ते केले जातील. बघा तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मधला क्वेश्चन आहे हा फर्स्ट. राईट टू अ फ्रेंड, कझिन ऑर रिलेटिव्ह अबाउट अ प्रॉब्लेम दॅट यू हॅव टू फेस. तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा कझिनला म्हणजे भावाला, चुलत भावा किंवा कोणी रिलेटिव्हला, रिलेशन मध्ये आहे संबंधीला एक पत्र लिहायचं आहे की ते कशाबद्दल पत्र काय ते म्हणजे काही आपल्या त्याच्याविषयी तुम्ही ऍडवाइस मागताय की तो तुम्ही कोणत्या प्रॉब्लेमला फेस करता आहे तर त्याच्याकरता काय करा. तर बघा उत्तर याचं, डिअर उदय म्हणजे प्रिय उदय, आय एम फेसिंग अ प्रॉब्लेम इन आवर स्कूल. मी आपल्या शाळेमध्ये एक प्रॉब्लेमला, एक समस्याला फेस करतो आहे, पाहतो आहे. आर इंग्लिश टीचर इन्सिस्ट दॅट ऑल ऑफ अस मस्ट स्पीक अँड कन्व्हर्स इन इंग्लिश इन द क्लास. आमचे जे इंग्लिशचे टीचर आहेत, इंग्लिशचे अध्यापक आहेत, ते आम्हा सगळ्यांना खूप इन्सिस्ट करतात, ते जोर देतात की आम्ही क्लासमध्ये, आम्ही वर्गामध्ये फक्त इंग्लिशमध्येच बोलायचं आणि कशात नाही बोलायचं. दो आय मेक अप माय माइंड, आय बिकम नर्वस अँड कॅन नॉट स्पीक इन इंग्लिश विथ माय फ्रेंड्स. तर जरी मी आपल्या डोक्याला स्थिर करतो आणि म्हणवतो की हो ठीक आहे मी बोलू शकतो, मी बोलेन, पण तरी सुद्धा जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मी खूप नर्वस होऊन जातो, मी भिवून जातो आणि मी इंग्लिशमध्ये बोलू नाही पावत आपल्या मित्रांबरोबर. आय हॅव एनफ नॉलेज ऑफ इंग्लिश, मला इंग्लिशची पर्याप्त नॉलेज आहे, पर्याप्त ज्ञान आहे मला इंग्लिशचा विषयाचा आणि ह्याचा जे शब्द वगैरे आहेत त्यांचा. बट आय फील कन्फ्युज्ड व्हाईल टॉकिंग, पण जेव्हाही मी बोलायला जातो तेव्हा मी खूप कन्फ्युज होऊन जातो, मला कळत नाही की तेव्हा मी काय बोलू. डिअर उदय, प्रिय उदय, प्लीज हेल्प मी टू कम आउट ऑफ दिस प्रॉब्लेम. मला कृपा करून मला तू काही हेल्प कर, माझी मदत कर की मी या प्रॉब्लेम पासून बाहेर कसा येऊ. ऍडवाइज मी हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली विदाउट फिअर. तर तू मला प्लीज ऍडवाइस कर, मला असं काही सल्ला दे की मी इंग्लिश फ्लुएंटली एकदम कशी बोलू बिना भीता. हे पहा, ही जी प्रॉब्लेम आहे ना ही खूप मोठ्या मोठ्यांबरोबर असते. तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की काश की मी पण इंग्लिश बोलू शकले असते किंवा बोलू शकलो असतो, पण आणि तुम्हाला होऊ शकतं की तुम्हाला लोकांना येतेही असे खूप छान इंग्लिश, पण तरी सुद्धा बोलायला भीती वाटते की आपण काही बोलू आणि चुकीचं बोलू. पण त्याच्यात आपण कधी भ्यायचं नाही, आपल्याला जी येते जशी येते बस आपल्याला बोलायचं इंग्लिश, हे तुम्ही नेहमी लक्ष ठेवा. अशा प्रकारे या समस्येचं समाधान होऊ शकतं. आता बघा, राईट द इन्स्ट्रक्शन्स फॉर मेकिंग प्रिटी पेपर बर्ड युझिंग द क्लूज गिव्हन विथ द पिक्चर्स. ह्याच्यात जेव्हा तुम्ही क्वेश्चन नंबर 2 बघाले तर काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि सगळ्यांमध्ये एक एक शब्द दिलेला आहे, तर त्याला आपल्याला पूर्ण करायचंय आणि वाक्य बनवून इन्स्ट्रक्शन्स, इन्स्ट्रक्शन काय असतात की भाई असं करा, असं करा, असं करा. तर ते इन्स्ट्रक्शन आपण पाहू कसे आहेत. टेक अ पेपर म्हणजे एक पेपर घ्या, ड्रॉ अ सर्कल, एक सर्कल ड्रॉ करा. सर्कल म्हणजे काय, एक गोला है ना, राऊंड. कट आउट द सर्कल, आता त्या सर्कलला कट करा. हे जेव्हा तुम्ही त्या पिक्चर्स बरोबर बघाले तर तुम्हाला नीट कळेल की हे कसं आहे. फोल्ड द राऊंड पेपर, तो जो राऊंड पेपर आहे त्याला आता फोल्ड करा. कट इट अलॉंग द सेंटर आणि त्याला मग मधून कापून द्या. ते तुम्ही एक सर्कल घेतलं, त्याला असं फोल्ड केलं आणि मग त्याला कापलं तर कसं अर्धचंद्रासारखं ते आलं. टेक वन पार्ट, आता एक पार्ट त्याचा घ्या, फोल्ड इन द डायरेक्शन ऑफ द एरो
आणि ते जो एरो आहे जसं तुम्हाला चित्रात दाखवला जाईल तसा फोल्ड करा. फोल्ड अगेन एज शोन, परत त्याला फोल्ड करा, परत त्याला मोडा. फोल्ड म्हणजे काय, मोडायचं. कट एज शोन, परत त्याला काटा जसं दाखवलं गेलंय. फोल्ड अपवर्ड, आता वरच्या साईडला त्याला फोल्ड करा. नाव फॉर्म अ बीक. बीक म्हणजे काय असते, चोच. तर चोच याचा फॉर्म करा आणि युअर बर्ड इज रेडी. अशा प्रकारे तुमची जी चिमणी आहे, तुमचा जो पक्षी आहे तो तयार आहे. थिंक ऑफ एज मेनी नेगेटिव्ह वर्ड्स एज पॉसिबल विदिन 2 मिनिट्स. तर 2 मिनिटाच्या आत तुम्ही जितके, हे तुमचं काय आहे, जे 2 मिनिट्सचे असतात है ना, ते तसे वाले आहेत हे. तर 2 मिनिटाच्या आत तुम्ही जितकेही नेगेटिव्ह वर्ड्स यूज करू शकताय, सोचू शकताय, सोचा. एक्झाम्पल पहा, नो वन. तर ह्याच्यात काय असू शकतं, नो, नॉट, नो बडी, नो वेअर, नथिंग, नन, नेव्हर, नायदर, नॉर, नॉट ओनली, बट ऑल्सो, नो मोर, नॉन स्टॉप, नॉन स्टिक. तर हे सगळे जितके शब्द आहेत ते काय आहे, नेगेटिव्ह वर्ड्स आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं की मॅगझिन्स पासून सुरुवात केली, की मॅगझिन्स वगैरे असतात. तर त्याच्यात काय झालंय, क्लासमध्ये सगळे जंबल होऊन गेले, सगळे एकत्र झालेले आहेत. त्याला आपण आता वेगवेगळं करतोय. नेक्स्ट सेशन मध्ये आणि पाहू की त्याला कसं नीट प्रकारे कसं जमवायचं. त्यांना आपण कॉलम वाईज बघू त्यांना. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.